मी आज चिकन बिर्याणी बनवणार आहे। त्याच्यासाठी पाव किलो हे चिकन घेतलेलं आहे, बोनलेस आहे। त्याच्यानंतर मी 4 कांदे घेतलेत, बारीक करून ठेवलेत। 4 टोमॅटो घेतलेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। हे झालं चिकनचं साहित्य करून ठेवलेलं आहे। मी आता तांदळाची म्हणजे भाताचीच आता मी सुरुवात करणार आहे। कस्टम ठेवलं आहे। 2 चमचे तूप टाकते। हे बघा 2 चमचे तूप टाकले। जरा तापलंय। आता मी याच्यावर तांदूळ सोडते। हे मी आपल्या माणसानुसार आहे, पण ते चिकन पाव किलो असल्यामुळे मी 2 पेले, 2.25 पेले तांदूळ घेतले। चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि अगोदर धुवून 10 मिनिटं मी ठेवलेले आहेत। पाव किलो चिकनला 2.25 पेले तांदूळ घेतलेत। हे बघा तांदूळ मस्तपैकी परतवले आहेत, एकदम खळखळीत झाले आहेत। आता याच्यामध्ये मी जवळजवळ 4.5 ग्लास पाणी टाकणार आहे। आणि हे तांदूळ माझे साधेच आहेत, बासमती हे आहेत, बारीक तांदूळ। तुम्ही बासमती पण वापरू शकता, तुम्हाला जसे हवे असतील तसे। ह्याच्यात मी आता 4.5 ग्लास पाणी टाकते। 7 मिनिटं जवळजवळ तांदूळ मी परतवून घेतले आहेत। 7 मिनिटं। हे बघा आता मी पाणी टाकले। आता मी गॅस मोठा करून घेते। हे तांदूळ भाजल्यामुळे भात चांगला सुटसुटीत होतो, फळफळीत एकदम हवा तसा आपल्याला। आता मी जराशी हळद टाकते, थोडीशी कलर येण्यासाठी हळद टाकते। अर्धा चमचा मीठ टाकले, अर्ध्यापेक्षा कमी, कारण आपण बिर्याणीमध्ये टाकणारच आहोत। हे 4 ते 5 वेलची असे तुकडे करून हे करून टाकलेले, सोलून वेलची आहे। भात शिजेपर्यंत मी आता चिकन बिर्याणीची तयारी करणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य अगोदर दाखवलंय सगळं। मी अगोदर तेल टाकते, गॅस पेटवलेला आहे। तेल आपल्याला हवं तसं, म्हणजे जास्त कोणाला लागतं त्याने जास्त टाकावं। मी जवळजवळ 3-4 चमचे टाकलेले आहे छोटे। त्याच्यात मी 2 लवंग टाकते। तुम्हाला जर जास्त हवी असेल 4-5 तर तुम्ही टाकू शकता, ज्यांना तिखट हवं, स्वाद जास्त चांगला हवं त्याने। हे मी तमालपत्र टाकते, 1-2 हे करून वगैरे। त्याच्यानंतर मी आता कांदा टाकते फ्राय करताना। कांदा चांगला लालसर व्हायला द्यायला पाहिजे। हा बघा कांदा मस्तपैकी शिजलाय, चांगला तांबूस कलर आलाय त्याला, म्हणजे तो खाताना कच्चा लागत नाही, म्हणून एकदम चांगला तांबूस कलर भाजायला लागतं। आता मी त्याच्यात टोमॅटो टाकणार आहे। त्याच्यात मी हिरवी मिरची टाकणार आहे काय, तुम्हाला किती हवी असेल तिखट त्याच्या मनाने तुम्ही टाकू शकता। मी एकच टाकली आहे। हा कांदा पण चांगला एकजीव व्हायला द्यायचा आहे, कारण तो पण कच्चा राहिला तरी तो भाताला म्हणजे चव वेगळी येते। कच्चा राहू द्यायचा नाही, चांगला आतमध्ये शिजला पाहिजे, असा त्याचा स्वाद उतरायला पाहिजे पूर्ण याच्या बिर्याणीमध्ये।
जरा अजून हे आहे टॅमॅटो जरा, कांदा बघा आता आणि टॅमॅटो दोन्ही एक जीव झालेत, चांगले शिजलेत. आता ह्याच्यामध्ये मी थोडी आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि थोडा बिर्याणी मसाला टाकला आहे. थोडा म्हणजे बारका 1 चमचा म्हणा, 1 चमचा टाकला आहे. ह्याच्यामध्ये घरगुती मसाला मी आपल्या घरी बनवलेला आहे. 1 चमचा मी मसाला टाकते, 1.5 चमचा टाकते. आपल्याला तिखट हवं त्यानुसार आपण टाकायचं आहे मसाला. हे बघा हे एकदम एक जीव व्हायला द्या. आता मीठ टाकते मी याच्यामध्ये. मीठ अगोदर मी तांदळात टाकलेलं आहे, त्या बिर्याणीच्या अंदाजानुसार आता मीठ अर्धा चमचा टाकते. बघा हे छानपैकी तयार झालेलं आहे इकडे. आता याच्यामध्ये मी चिकन सोडणार आहे. हे असं एक जीव व्हायला द्यायला पाहिजे, म्हणजे मीठ मसाला वगैरे सगळा चिकनला व्यवस्थित लागलं जाणार. हे बघा छानपैकी कलर आला याला. चिकन बघा आतमध्ये संपूर्ण मसाल्यामध्ये मावलं गेलं व्यवस्थित. हे आता 15 मिनटं जवळजवळ वाफेवर मी शिजवायला ठेवणार आहे. वाफेवर हा बघा हा भात तयार झालेला आहे. 5 मिनटं आता ते वाफेवर मी तो भात सुद्धा ठेवणार आहे झाकण मारून. तोपर्यंत हे चिकन माझं तयार होईल. हा जवळजवळ मी अर्धा तास भात शिजवला आहे. भात अर्धा तास शिजवलेला आहे आणि आता चिकन मी 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवर शिजवायला ठेवणार आहे. हे बघा हे आता 15 ते 20 मिनटं शिजवत ठेवलेलं होतं. मी काय केलं, थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं. टॅमॅटोचं पाणी सुटतंच, पण त्या फोडी चांगल्या शिजल्या पाहिजे ना, कारण तेल माझं प्रमाण कमी असल्यामुळे त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलं आहे. चांगले शिजले पाहिजे फोडी म्हणून. त्याच्यामुळे जरा असं एकदम कलर पण व्यवस्थित आलेला आहे बघा. आता थोडं असं एकदम सुकवू द्या. मी याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर टाकली आहे थोडीशी. तिकडे भात तयार झालेला आहे. चांगला फळफळीत भात झाला आहे बघा. तेलावर परत तुपावर परतून घेतल्यामुळे चांगला सुटसुटीत भात दिसतोय बघा. हे बघा मस्तपैकी घट्ट अगदी व्यवस्थित झालेलं आहे. चिकन बिर्याणीचा तयारी झाली आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये काही लोक ना दही टाकतात, पण आम्ही दही याच्यामध्ये टाकत नाही. दही आणि चिकन हे विरुद्ध असल्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये दही टाकत नाही. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही टाकू शकता. आपल्याला लोक कोण सांगत नाही तर दही टाकू नका म्हणून. दही आणि चिकन विरुद्ध असल्यामुळे आम्ही ह्याच्यात टाकत नाही. चिकन बरोबर आपल्याला दूध दही चालत नाही, हे आपल्याला माहीत आहे. आम्ही कधी खात नाही असं चिकन दूध दही वगैरे असं. हे बघा छानपैकी तयार झालं आहे. मी आता गॅस बंद करते.
हे बघा मस्तपैकी घट्ट अगदी झालेले आहे, व्यवस्थित तयार. ही बघा चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे. हे पटापट 10-15 मिनिटात हे करून ठेवलं ना, सुकवून व्यवस्थित आता पळपळीत झालेली आहे.